नमस्कार मित्रांनो, बघा मी दुधीचा बेसन बनवलेला आहे. किती छान असं मस्त झालेलं आहे. तर याला फक्त हळद, मीठ, तिखट, हिंग, मोहरीची फोडणी आणि लाल तिखट आणि थोडीशी साखर, शिवाय थोडंसं चिमूटभर ओवा, खायचा ओवा, हे टाकून मी मस्त असं सुकं बेसन बनवलेलं आहे, दुधीचं बेसन. तर नक्कीच या पद्धतीने बनवून खा. खूप छान टेस्टी लागते. एकच नंबर लागते बघा. मस्त असं. हे बघा दुधी आहे हा आणि खूप चविष्ट लागते. आणि ही रेसिपी संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर YouTubeवरती सर्च करून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवलेली. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.